फेरीवाला समितीची बैठक संपन्न. फेरीवाले समिती आणि प्रशासन यांच्या माध्यमातून नो हॉकर झोन आणि हॉकर झोन निश्चित करून आठवडा बाजाराबाबत धोरण निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही. रहदारी सोयीची होऊन फुटपाथ मोकळे होणार आहेत. फेरीवाल्यांचे योग्य जागी टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करण्यात येणार आहे. माननीय आयुक्त सत्यम गांधी यांच्या अध्यक्षतेखाली फेरीवाला समितीची बैठक आज संपन्न झाली. 8 सदस्य आज उपस्थित होते. सर्व फेरीवाले रस्त्यावर बसत आहेत, त्यामुळे रहदारीबाबत प्रश्न उपस्थित होऊ नये याकरता फेरीवाले समितीच्या माध्यमातून फेरीवाले यांच्या खुल्या जागेत किंवा प्रशासनाच्या वतीने व्यवस्था करण्यात येत आहे. सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, सचिन सागावकर, अनीस मुल्ला यांनी निश्चित होणाऱ्या ठिकाणांबाबत माहिती दिली आहे. 38-39 फेरीवाले यांच्या सर्वेनुसार निश्चित करण्यात आले आहे. फेरीवाले यांना स्वच्छ आणि चांगल्या ठिकाणी व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रभागनिहाय यांची जागा निश्चित करण्यात येणार आहे. फेरीवाले यांनी त्या जागी बसण्याची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे नागरिकांना त्रास होणार नाही. रहदारी व्यवस्थित होऊन रस्ते मोकळे होऊन नागरिकांना उपलब्ध होऊन नागरिकांना देखील सदरचे धोरण चांगल्या प्रकारे राबवले जाणार आहे. प्रभाग समिती 1 ते प्रभाग समिती 4 बाबत फेरीवाले विविध ठिकाणी नियोजन करण्यात येणार आहे. नो हॉकर झोन देखील निश्चित करण्यात येणार आहे. त्याबाबत देखील व्यापक प्रसिद्धी होऊन पुनर्वसन करण्यात येणार आहे. रस्त्यावरील फेरीवाले यांचे स्वच्छ आणि योग्य ठिकाणी पुनर्वसन होणार आहे, अशी माहिती उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली आहे. समिती सदस्यांनी आपल्या सूचना वेळोवेळी मांडल्या आहेत. समिती सदस्यांनी आपली मते मांडून त्यामध्ये सर्व पुनर्वसन करण्यात येणाऱ्या ठिकाणी त्याबाबत समिती सदस्य पाहणी करून प्रशासनाच्या प्रतिनिधी यांच्या सर्वशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात यावे, असे मत नोंदवले आहे. माननीय आयुक्त यांनी धोरण निश्चित करण्यात येणार आहे. त्याचे पालन करणे गरजेचे आहे. कारवाई करण्यात येणार आहे. त्याबाबत समिती सदस्यांनी आणि फेरीवाले यांना कल्पना देऊन जागृती करावी, असे आवाहन केले आहे. समिती सदस्यांनी प्रशासनाच्या प्रस्तावाबाबत स्वागत केले आहे. व्यापक चर्चा करून अंतिम धोरण निश्चित करण्यात येणार आहे. पुढील बैठक 3/7/2025 रोजी होणार आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त स्मृती पाटील, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, अनीस मुल्ला, सचिन सागावकर, नगर रचनाकार निर्मला देवकाते, वैभव वाघमारे, मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद, ज्योती सरवदे, डॉक्टर रवींद्र ताटे, समिती सदस्य रेखा पाटील, सुरेश टेंगले, सादिश बागवान, निखिल सावंत, लता दुधाळ, अमित मोतुकुडे, बेबी मुल्ला, श्री मालदार, मीर तौफिक मुजावर, जांभळेकर इत्यादी उपस्थित होते. मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके. अशा नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.